उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल आपल्या दोन्ही पक्षांच्या अधिकृत युतीची जी घोषणा आहे ती जाहीरपणे केली आणि त्यानंतर आता या दोन्ही पक्षांच्या राजकीय एकंदरच तयारीला जोरात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। या पक्षांचं वातावरण आता अत्यंत उत्साहपूर्ण असल्याचं दिसून येते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली जी युतीची घोषणा केलेली आहे ती अर्थात मुंबईसाठी केली आहे, पण राज्यभर यासाठीचा जो उत्साह आहे किंवा याबाबतचा जो उत्साह आहे तो या दोन्ही पक्षांमध्ये मोठा आहे। आणि म्हणूनच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा महानगरपालिकेसाठीचा आपला प्रचाराचा पहिला नारळ एका अत्यंत महत्त्वाच्या शहरातून फोडणार आहे। आता हे शहर मुंबई नाहीये, पण मुंबई इतकंच महत्त्वाचं आहे। बाळासाहेबांचं अत्यंत लाडकं शहर आहे आणि जशा पद्धतीनं मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता राहिली तशीच सत्ता गेल्या 20 ते 25 वर्षांपासून याही शहरात शिवसेनेची राहिलेली आहे। त्यामुळे इथलं एकंदर राजकीय वातावरण सद्यस्थितीमध्ये काय आहे, कुणाच्या हस्ते हा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे, कधी हे सगळं होणार आहे आणि बाळासाहेबांचं हे लाडकं शहर का आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे सगळं लगेच जाणून घेऊया। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता अवघ्या काही तासांमध्येच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही महानगरपालिकेसाठीचा प्रचाराचा आपला पहिला नारळ फोडणार आहे आणि हा नारळ हा आदित्य ठाकरे यांच्या हस्तेच फोडला जाणार आहे। हे कुठलं शहर आहे जिथून प्रचाराला महानगरपालिकेच्या शिवसेना सुरुवात करते, तर हे शहर आहे छत्रपती संभाजीनगर। गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारणतः 20 ते 25 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरामध्ये एकसंध शिवसेनेची सत्ता राहिली आहे। पण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर, शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर आणि गेल्या काही वर्षातल्या या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता छत्रपती संभाजीनगरामध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता आणणं हे जसं मुंबईमध्ये कठीण आहे तसंच याही शहरामध्ये संभाजीनगरामध्ये सुद्धा थोडंसं आपण म्हणूया की एक प्रकारे ही परीक्षा आहे शिवसेनेची असं पाहायला मिळते। जशी ती मुंबईत आहे तशीच याही शहरामध्ये आहे आणि म्हणूनच या शहरातलं एकंदरच राजकीय वातावरण, इथली शिवसेनेची तयारी आणि वाटचाल हे सगळं फार महत्त्वाचं ठरतं। आता गेल्या काही दिवसांमधल्या जर छत्रपती संभाजीनगर मधल्या आपण बातम्या पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की शिवसेनेमध्ये, ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय आणि त्यामुळे इथे काही प्रमाणामध्ये तणावाचं सुद्धा राजकारण आहे किंवा तणावाचं सुद्धा वातावरण पाहायला मिळते। पण असं जरी असलं, फोडाफोडीचं जरी राजकारण इथे सध्या सुरू असलं तरी सुद्धा या ठिकाणी शिवसेनेची ताकद ही कुठल्याही पद्धतीने कमी झालेली नाही। कारण जर आपण पाहिलं तर विविध प्रभागांमध्ये अगदी एकेका प्रभागामध्ये 10 ते 15 जण हे इच्छुक उमेदवार म्हणून आहेत शिवसेनेकडून ही महानगरपालिकेची संभाजीनगरची निवडणूक लढवण्यासाठी। त्यामुळे शिवसेनेमध्ये जरी आउटगोईंग सुरू झालेली असली इथे किंवा तसं दिसत असलं चित्र, तरी सुद्धा इनकमिंग आणि इकडे इच्छुकांची संख्या ही अजिबातच कमी नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ठाकरे बंधूंच्या या अधिकृत घोषणेनंतर कुठेतरी राज्यभरामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये उत्साहाचं आणि नवचैतन्याचं वातावरण आहे। त्यामुळे संभाजीनगरामध्ये सुद्धा निश्चितच त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो। आणि आत्ता आदित्य ठाकरे हा जो प्रचाराचा नारळ फोडणार आहे तो अवघ्या काही तासांमध्ये म्हणजे उद्या 26 डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील आणि इथून ते आपल्या प्रचाराला, महानगरपालिकेच्या प्रचाराला, आपल्या पक्षाच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात करतील। त्यामुळे आदित्य ठाकरेंचं इथे येणं हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे आणि फक्त आदित्य ठाकरे नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरामध्ये उद्धव ठाकरे यांची सुद्धा सभा होणार असल्याचं म्हटलं जातं। आता उद्या 26 डिसेंबर रोजीचा कार्यक्रम नेमका काय आहे तर आदित्य ठाकरे संभाजीनगरामध्ये येतील आणि संभाजीनगरातील क्रांती चौक ते गुलमंडी इथपर्यंतचा जो काही भाग आहे तिथे एक मशाल रॅली काढली जाईल। 61 मशालींसह आणि या भागातील 29 महानगरपालिकेच्या प्रभागांमधून ही रॅली जाईल। यामध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्यासह जिल्ह्यातील अत्यंत
अत्यंत महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार या सगळ्यांचा समावेश असेल. शिवाय आदित्य ठाकरे असतील या सर्वांचं बळ वाढवण्यासाठी. त्यानंतर ही रॅली ज्या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे त्या संस्थान गणपती मंदिरामध्ये आदित्य ठाकरेंची पहिली महानगरपालिकेसाठीची निवडणूक माफ करा सभा होईल या निवडणुकीसाठीची. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पक्षाचा जो काही महानगरपालिकेसाठीचा प्रचार आहे तो विविध शहरांमध्ये सुरू होईल. बघा, मुंबई आधी सुद्धा छत्रपती संभाजीनगर या शहराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रचाराचा नारळ इथे फोडण्याचा जो मान आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्थातच हे शहर शिवसेनेसाठी किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. मुख्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं अत्यंत लाडकं आणि अत्यंत आवडतं असं हे शहर मानलं जातं. खऱ्या अर्थानं जर बाळासाहेबांनी किंवा शिवसेनेची राजकीय वाटचाल झाली असेल सुरू तर ती या शहरापासून झालेली आहे आणि म्हणून शिवसेनेसाठी हे शहर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून इथं सत्ता राहिलेली आहे, एकसंध शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. पण आता बदललेल्या वातावरणानंतर पुन्हा एकदा इथे सत्ता आपली कायम ठेवणं हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांच्या पुढापुढीच्या राजकारणाला शह देत पुन्हा एकदा नव्या ताकदीनं इथं आपला पक्ष मोठा करत आणि पक्षाला ताकद देत, स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताकद देत आपली सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्याचं एक मोठं आव्हान हे मुंबईप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी असणार आहे. आता अधिकृत घोषणेबद्दल आपण जे बोलतोय युतीच्या, तर ती घोषणा ही मुंबईपुरतीच झालेली आहे. पण छत्रपती संभाजीनगरामध्ये काय स्थिती आहे तर इथे मुळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाची प्रतिष्ठा पणालाय. कारण की मनसे ही या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत नाहीये. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता शिवसेनेला आपली या ठिकाणी ताकद दाखवायची आहे. एकसंध शिवसेना असताना आलेली सत्ता आणि शिवसेनेची फूट झाल्यानंतर फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर त्या सगळ्याला शह देत पुन्हा एकदा आणली जाणारी सत्ता हे जे काही हा जो काही प्रवास आहे तो आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला साधायचा आहे आणि त्यामुळे तो अत्यंत महत्वाचा ठरतो. गुलमंडीपर्यंत, क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत उद्या संध्याकाळी 5 ते 6 वाजता ही जी मशाल रॅली आहे ती सुरू होईल. आणि ही मशाल रॅली जिथे जाऊन थांबेल त्या संस्थान गणपती मंदिरामध्ये आदित्य ठाकरेंची सभा होईल. मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की फक्त आदित्य ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरे सुद्धा लवकरच म्हणजे 10 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरामध्ये प्रचार घेतील, आपली प्रचार सभा घेतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इथे पुन्हा एकदा एक जोर मिळालेला पाहायला मिळणार आहे असं म्हटलं जातं. आता राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत यावेळी असतील का? आणि जरी ते या ठिकाणी लढत नसले तरी सुद्धा एक ताकद देण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ते उपस्थित राहणार का? कारण की अधिकृतपणे आता ते एकत्र आलेले आहेत तर ते या ठिकाणी सुद्धा किमान आपल्या बंधूंच्या प्रचारासाठी इथे उपस्थित राहून आपली एक जी वक्तृत्वाची एक कला आहे किंवा एक त्यांच्यामुळे जो काही एक त्या गोष्टीला एक खास इम्पॅक्ट येतो त्या निवडणुकांना, त्या सभेला, तो राज ठाकरे आपल्या बंधूंसाठी इथं देणार का वगैरे अशा बऱ्याच चर्चा खरं तर इथं सुरू आहेत. पण त्या सगळ्या जरतरच्या चर्चा आहेत. पण हो, उद्याची जी रॅली आहे, उद्याची जी आदित्य ठाकरेंची सभा आहे ती निश्चित आहे आणि ती अत्यंत महत्वाची आहे. छत्रपती संभाजीनगरातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल, आगामी पालिका निवडणुकांसाठीची निर्माण असलेली इथली स्थिती आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या येण्यानं काय इथे बदल होऊ शकतात, काय सकारात्मक स्थिती इथली दिसू शकते, शिवाय ठाकरे बंधूंच्या युतीचा इथे काय इम्पॅक्ट होऊ शकतो, हे सगळं हे आपण वेळोवेळी इथल्या राजकारणासहित जाणून घेणार आहोत. त्यामुळे त्या पद्धतीच्या सगळ्या बातम्या, सगळे व्हिडिओ आम्ही निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास मी इथेच थांबते. पण छत्रपती संभाजीनगरातल्या निवडणुकीबद्दल तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना, तुमचे अंदाज जे काही असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.